करूया ज्ञानाचा आविष्कार. शिक्षणाचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा आणि व्यक्तिमत्वाचा सुयोग्य विकास करणे हा असतो. अगदी एखाद्या छोट्या रोपट्याला प्रेमाने आणि संस्काराचे पाणी घालून त्याचा महावृक्ष बनवण्यासारखा. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आणि पर्यावरणाचा सुंदर संदेश देत आजच्या या ज्ञानयज्ञाची सुरुवात आपण पारंपरिक पद्धतीऐवजी रोपट्याला जलार्पण करून म्हणजेच एका पर्यावरणपूर्वक हरित उद्घाटनाने करूया. मी मंचावरील सर्व सन्माननीय अतिथींना नम्र विनंती करते की त्यांनी मंचावर ठेवलेल्या रोपट्याला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करावे. Today we are organizing one day workshop for the revised syllabus in mathematics. Our chief guest is Dr. Gofune sir. Keynote address is given by Dr. Kuche sir. Our principal Dr. Avesarunke sir. IQSC coordinator Dr. PM Patil sir, and our science faculty sir, that is SS Patil sir. As a head of the department, I felt it is our duty to come together, discuss this revised syllabus thoroughly and clear all our doubts regarding the credit system, question paper pattern, evaluation methods and reference books. And that's why we have organized this workshop. Now we are truly fortunate to have with us Honorary Kuche sir, was directly involved in framing this revised syllabus. His expertise and guidance will definitely clear all our doubts regarding semester 5 and semester 5 papers like modern algebra, real analysis, operation research, etc. I am confident that after today's deliberations we will able to implement NEP 2.0 effectively in our classrooms and make mathematics more interesting and career oriented for our students. मी प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी अध्यापक आणि विद्यार्थ्यांसमोर नेमकी कोणती उद्दिष्ट असणार आहेत याचे मुख्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले आहेत. मी आजचे प्रमुख पाहुणे आणि शिवाजी विद्यापीठाच्या गणित विभागाचे आदरणीय विभाग प्रमुख प्रोफेसर MP गोफणे सरांना अत्यंत नम्रतेने विनंती करते की त्यांनी आम्ही सर्वांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. दोन प्रोग्रामला प्रमुख पाहुणे असत नाहीये. ऍक्च्युली थोडासा प्रोग्राम रिशेड्यूल करायला पाहिजे होता, पण ठीक आहे. प्रत्येक वेळेस नवीन सिलेबस जेव्हा सन्माननीय व्यासपीठ आणि शिक्षक मित्र हो, जेव्हा नवीन सिलेबस आपला फ्रेम होतो तेव्हा त्या विषयात जे डिझाईन करताना काही शिक्षक इन्व्हॉल्व असतात आणि काही असत नाहीये. जे तिथं नसतात त्यांना तो सिलेबस डिझाईन करण्यामागचा हेतू आणि तो कसा एक्झिक्यूट करायचा या संदर्भाच्या वेळी हे सगळे वर्कशॉप होत राहतात. दुसरं असं आहे की प्रत्येक वेळेस मी माझ्या कॉलेजला एका पद्धतीने जातो, दुसरा टीचर दुसऱ्या कॉलेजला त्यांच्या पद्धतीने जातो, पण एक्झाम ही एकाच वेळची द्यायची असते विद्यार्थ्यांना. सो त्याचा फ्लो पण मेंटेन झाला पाहिजे या साठी हे वर्कशॉप जे ऑर्गनाईज केले जातात. आणि विद्यापीठ हे प्रत्येक वेळेस नवीन सिलेबसला आपल्याला वर्कशॉप घ्यायला सांगत असतं आणि सर्व टीचर्स त्यात इन्व्हॉल्व होतात. तिथं जे काही गोष्टी आहेत त्या एकमेकाला शेअर होतात आणि त्या जाऊन आपापल्या कॉलेजमध्ये त्या राबवतात. विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. याचा चांगला फायदा होण्यासाठी जेवढं इथं जास्तीचं डिस्कशन होईल तेवढं फायद्याचं आहे.
मी म्हणेन की सर्व जे काही टीचर्स आहेत टीव्हीला शिकवणारे असू द्यात नाही तर त्याच्या खालच्या वर्गांना शिकवणारे असू द्यात, म्हणजे खालच्या वर्गांना शिकवताना त्या विषयाचा काही फायदा होत नाही असं नाहीये, तर त्या विषयाचं बेसिक तिकडे असतंच आहे, त्याच्यामुळे त्या खालच्या वर्गांना त्या इथं जी काही चर्चा होईल त्याचा नक्कीच उपयोग होईल. सर्वांनी चर्चेत चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवावा, जेणेकरून नवीन काही आयडियाज पुढे येतील. एक्सपर्ट तर इथं बोलतीलच, पण खाली बसलेले एक्सपर्ट नाहीत असं नाहीये, तर ते पण त्यातले एक्सपर्ट असतात. चर्चेच्या वेळेस त्यांचेही काही मुद्दे तिथं समोर सांगावेत, त्या अनुसरून ते एकत्रित करून आपण जेव्हा परत महाविद्यालयात जाऊ तेव्हा आपल्याकडे सर्वांच्या आयडियाज एकत्र घेऊन त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन आपण जाऊया. एवढं बोलून थांबतो. थँक्यू. आज कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग प्रोग्राम फॉर टीचर्स या अंतर्गत आपल्याला शिवाजी विद्यापीठाने जी कार्यशाळा दिली आहे, त्या कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या गणित विभागाचे प्रमुख आदरणीय बोगणे सर, आमचे मार्गदर्शक मित्र आणि आपल्या गणित विभागाचे POAचे चेअरमन कुचे सर, डॉक्टर कुचे सर, माझे मित्र PM पाटील सर, आमच्या गणित विभागाचे प्रमुख चौगले मॅडम आणि उपस्थित असणारे सर्व गणित तज्ज्ञ आणि माझे सहकारी प्राध्यापक, मी आपल्या सर्वांचं पलू शिक्षण प्रसारण केंद्र आणि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या या छोट्याशा महाविद्यालयात आपण या कार्यशाळेच्या निमित्तानं उपस्थित झाला, खरोखरच आमचं भाग्य आहे. आणि आमच्या कॉलेजच्या इतिहासामध्ये मॅथ्सची कार्यशाळा ही प्रथमच होते, त्यामुळं आम्हाला सुद्धा याचा एक वेगळा आनंद आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जरी समोर बसलेले असतील तरी सुद्धा ते त्या विषयातले तज्ज्ञच असतात. काही लोकांना सिलेबस फ्रेम करायची संधी मिळते, काही लोकांना मिळत नाही, परंतु त्यांना त्याच्यातलं काही माहिती नाही, येत नाही असं होत नाही. म्हणून या कार्यशाळेमध्ये विशेषतः सरांनी आता जसं उल्लेख केला त्याप्रमाणे डिस्कशन हे मोठ्या प्रमाणावरती व्हावं. आमच्या सगळ्या शिक्षक लोकांची एक सवय असते की आम्ही आउटसाईडला जास्त चर्चा करतो, आत थोडीशी चर्चा, आणि आउटसाईडची चर्चा असते ना ती क्रिटिसाइज करणारी असते. आत्ताचं युग आहे हे AI ड्रिव्हन आहे. आपल्याला टीचर सेंटरकडनं लर्नर सेंटरकडे जायला पाहिजे. उद्याचा आपला जॉब मी म्हणेन डेमॉन्स्ट्रेटर तर राहायचा नाही का आणि काही स्वरूपामध्ये बदलेल हे माहीत नाही. म्हणून मी सर आमच्या शिक्षकांना नेहमी म्हणतो, कारण आम्ही दोघं जण अकॅडमिक कौन्सिल आणि तिघंजण BOS मेंबर असल्यामुळे आमची NEPच्या इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भात सुरुवातीपासून फार जोरदार तयारी आणि आम्ही चांगल्या पद्धतीने अगदी आमचं टाइम टेबल सुद्धा फार आता आम्ही व्यवस्थितपणे सेट केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी सेकंड इयरचं वगैरे टाइम टेबल करायला बऱ्याचशा अडचणी आहेत, पण आम्ही ते फार चांगल्या पद्धतीनं सेटल केलेलं आहे. आता नवीन जी टेक्नॉलॉजी आहे याच्यापेक्षा नवीन आता जो जेन जी स्टुडंट आहे हा खूप चॅलेंजिंग आहे. मी त्याला असं डेंजर असा शब्द नाही वापरणार, पण तो चॅलेंजिंग आहे आणि त्याचंच असणारं चॅलेंज हे आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारायचं आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला फक्त कसं आहे, तुमचं मॅथमॅटिक्स आहे हे फक्त म्हणजे नंबर्स फॉर्म्युला याच्यापुरतं मर्यादित नाही, तर त्याच्यातून तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल हे त्या याच्यामधून डेव्हलप होणं या आपल्या सिलेबसमधून हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आता प्रॅक्टिकल ॲप्लिकेबल जर सिलेबस असेल तरच आमचा विद्यार्थी या ट्रॅडिशनल BA BCom BSc येईल, नाहीतर मग आता जे काही वेगवेगळे आम्हीच आमच्या पायावरती दगड मारून सुरू केलेले BCA किंवा बाकीचे जे कोर्सेस आहेत त्याला विद्यार्थी निघून जाणार. किंवा आता जर ह्या डीम्ड आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किंवा जर फॉरेन युनिव्हर्सिटी आल्या आणि त्याने जर पॉलिसमध्ये जर एखादं तसा स्वरूपाचा कोर्स सुरू केला आणि आमच्या एवढीच किंवा जादा फी असेल तरी सुद्धा मुलगा तिकडेच जाणार, आमच्याकडे येणार नाही.
म्हणून आम्ही आमच्या करिक्युलममध्ये तशा पद्धतीने डेव्हलप करायला पाहिजे. आणि निश्चितपणे आपल्या मॅथच्या सरांच्याकडं मी फार विद्वान शिक्षक म्हणून बघतो, कारण अकॅडमिकमध्ये ज्या वेळेला सर बोलत असतात आम्ही त्यावेळेला खरोखर जज केलं. आमची सरांची तशी कधीच डायरेक्ट ओळख झाली नाही, पण अकॅडमिकमध्ये डिस्कशनमध्ये सरांचं ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला मला त्याच्यावरून असं एक लॉजिक मी वापरतो की निश्चितपणे गोपने सर आपला सिलेबस खूप चांगला झाला असेल. आणि उत्साही एवढे हेड त्यांच्याकडे बघितल्यानंतर खरोखर मॅथ्समध्ये एवढे उत्साही हेड असणं खरोखर भाग्याचं आहे. कारण सर आता आपली गळती सर 8वी-9वी पासूनच सुरू झाली, आणि जर NEP खाली लागू झाली आणि त्यांना जर ऑप्शन निघाला तर पहिला ऑप्शन आहे की मॅथ्स सोडण्याचा. म्हणजे भीती आपण आता जरी आपल्याला 11वी-12वीला जरी आले मॅथ्स सोडून जॉग्राफी घेणं किंवा बायोलॉजी घेणं हे आहे, हे पुढं पण सुरू होणार आहे. कारण आपल्याला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सला खूप प्रॉब्लेम आता या 4-5 वर्षामध्ये आहेत. पण निश्चितपणे हे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, कारण बरेचसे नवीन उत्साही प्राध्यापक दिसत आहेत, मला खरोखर आशा आहे. आणि या भविष्य काळामध्ये सुद्धा आपला मॅथ्ससारखा विषय सुद्धा चांगला पुढे येईल आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी सुद्धा चांगले चमकतील असा सिलेबस असेल असं मला वाटतं. आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय गोखले सर, बोर्ड ऑफ स्टडीज इन मॅथमॅटिक्सचे चेअरमन डॉक्टर कुक्षे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिवाजी विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य आदरणीय डॉक्टर R.S. साळुंखे सर, आमचे मित्र IQACचे कोऑर्डिनेटर आणि अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य असलेले डॉक्टर PM पाटील सर, सायन्स विभागाचे प्रमुख डॉक्टर SS पाटील सर, आणि इतर विविध महाविद्यालयातून उपस्थित झालेले मॅथमॅटिक्स या विषयाचे फॅकल्टी आणि आमच्या महाविद्यालयातील सर्व स्टाफ जो या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, त्यांचे मी नम्रपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी स्वाती पाटील मॅडम, दीपाली मॅडम, त्यानंतर प्रशांत सर, प्रकाश सर यांनी तांत्रिक सहाय्य दिलेलं आहे. मॅडमना मदत केली. मॅडम सिंगल फॅकल्टी आहे, सर्वांनी यांना मदत केली. आणि प्रशासकीय सेवक या सर्वांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज करण्यासाठी मदत केली. त्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आहे, आपल्याला त्या कार्यक्रम पत्रिकेवरून लक्षात आला असेल. त्यामुळे साहेबांच्या सूचनेवरून हा इनॉग्रेशन जितका शॉर्ट करता येईल तितका शॉर्ट करायचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि विदाउट एनी ब्रेक इथं पुढं आपलं कीनोट ॲड्रेस सरांचा होईल आणि जे शेड्यूल आहे त्या पद्धतीने होईल. धन्यवाद. मॅथमॅटिक्स शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर यांना विनंती करते की त्यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन करावे. जनरल तुला आजच्या वर्कशॉपसाठी जमलेले माझे सर्व मित्र, प्राध्यापक वर्ग, गणित विभागाचे प्रमुख डॉक्टर गोखले सर, आज आपण सगळेजण त्या कार्यशाळेमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत. मेजर, मायनर, OE, BSc, BEC, SC, BSc, SEC, OGT आणि IKS या संदर्भामध्ये आपण चर्चा करणारच आहोत. ओके. पण जसे प्राचार्य साहेबांनी जो विषय बोलला की स्टुडंटचा कल गणिताकडचा, याविषयी आपण थोडंसं विचार करायला आवश्यक आहे. त्यामुळे मी 5 मिनिटं बोलणार आहे त्या संदर्भामध्ये. याच्यानंतर अजून एक वर्कशॉप आहे गारगोटीमध्ये. ओके. तर हे फक्त मी हा प्रॉब्लेम इथे ओपन करून ठेवून देतो. आपण तिथे त्याला एक दिशा देऊया. गारगोटीच्या वर्कशॉपमध्ये जे मी बोलणार आहे त्याला दिशा देऊया. तिथे एक स्ट्रॅटेजीच्या संदर्भामध्ये येऊया. आपण पाहत आहोत की बेसिक सायन्सेस स्पेशली मॅथमॅटिक्समध्ये विद्यार्थ्यांची संख्येची गळती ही खूप
वाढलेली आहे आणि याच्याकडे आपल्याला खूप द्वेषाने म्हणजे खूप जबाबदारीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नवीन शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2023 हे इम्प्लिमेंट झाल्यानंतर भरपूर बदल झालेले आहेत. आपण भरपूर बघतोय आणि कोरोना आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ह्या क्युम्युलेटिव्ह इफर्टने विद्यार्थ्यांवरच्या मानसिकतेवरती भरपूर परिणाम केलेले आहे आणि तो आपण फेस करतो आहोत. सगळ्यात गंभीर मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांची गती नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या व्ह्यूने आपले म्हणणे म्हणजे मी शासकीय दरबारामध्ये म्हणतो किंवा प्रशासनाच्या समोर म्हणतो, आज कमी जास्त प्रमाणामध्ये जरी ग्राह्य धरत असतील सपोज ओके ते 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष ग्राह्य धरतील, पण प्रत्येकच वेळेस ते कमी संख्या हे ग्राह्य धरतीलच असं आपण गॅरंटी देऊ शकतो का? नाही. त्यांच्या निश्चितच काहीतरी भविष्यामध्ये धोरण येऊ शकतं. तुम्ही प्राथमिक शाळा, एडेड जिल्हा परिषद, ज्युनियर कॉलेजेस, एडेड शासकीय कॉलेजेस यांचा विचार करा. तिथे टीचर सरप्लस होत आहेत आणि सरप्लस टीचरची मानसिकता आणि त्यांची परिस्थिती याचा विचार आपण करायला पाहिजे आणि त्याच्यावरून आपण आपले सुद्धा केसेस करायला पाहिजे की भविष्यामध्ये आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जाऊ शकतो जर आपण विद्यार्थ्यांची संख्या इम्प्रूव्हमेंट करू शकलो नाही तर.